हत्तुरेनगर इथल्या श्री जागृत शंभू महादेव देवस्थानच्या वतीनं महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच पालखी मिरवणुकीचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। होडगी रोड विमानतळासमोरील हत्तुरेनगर इथल्या श्री जागृत शंभू महादेव देवस्थानच्या वतीनं प्रतिवर्षी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात येते। यंदाच्या वर्षीही अत्यंत मंगलमय अशा वातावरणात महाशिवरात्री साजरी करण्यात आली। या निमित्त बुधवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 6 ते 8 अखंड रुद्राभिषेक, दुपारी 3:30 वाजता हळदी कुंकू कार्यक्रम, तर सायंकाळी 5 वाजता पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। महाशिवरात्री निमित्त करण्यात आलेलं महाकाल ज्योतिर्लिंग रूपदर्शन हे भाविकांना अत्यंत भावणारं ठरलं। दर्शनासाठी भक्तगणांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती। प्रत्येक जण मनापासून श्री महादेवांसमोर नतमस्तक होऊन कृतकृत्य होत होता। दरम्यान सायंकाळी 5 वाजता मनोभावे आरती करण्यात आली। त्यानंतर अत्यंत मंगलमय वातावरणात पुरवंत सेवा अर्पण करण्यात आली। यावेळी असंख्य भक्तगणांची उपस्थिती होती। या सेवेनंतर चैतन्यमय अशा वातावरणात पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला। हत्तुरेनगर आणि परिसरातून निघालेल्या या पालखी मिरवणुकीत ठिकठिकाणी पुरवंत सेवा अर्पण करण्यात आली। हे पाहण्यासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती। पालखीचं हत्तुरेनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं आणि मनोभावे दर्शन घेतलं। स्वतःला धन्य धन्य मानलं। यावेळी वीरेशनांना, समर्थनांना, ओंकारनांना, सिद्धारामनांना, अमरनांना, संतोष पाटील, प्रथमेश कोळी, शरणू कारले, गणेश सोनकटले, माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य विभाग सोलापूर, तसंच अतुल पवार, प्रणव पाटोळे, मंदाकिनी सोनकटले, सविता कोंगे, सुलोचना पाटोळे, लक्ष्मी नन्ना, चैताली नन्ना यांच्यासह हत्तुरेनगर परिसरासह आजूबाजूच्या परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। होडगी रोड विमानतळासमोरील हत्तुरेनगर इथल्या भाजी मार्केट परिसरात श्री शंभू महादेव देवस्थान असून या देवस्थानाची सर्वत्र ख्याती आहे। या ठिकाणी विविध भागातून भक्तगण श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात। मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। महाशिवरात्रीसह अन्य महत्त्वाच्या सणावाराला भक्तगणांची श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते।